ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई यांचा इतिहास आपल्या संशोधनातून जगासमोर आणलाय. 26 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. जयसिंगराव पवार साहेबांचं काम हे हिस्टॉरियन म्हणून खरा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून खूप उत्तुंग आणि खूप मोठं होतं. ते आपल्यातून गेल्यामुळे आपल्या सर्वांचंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महाराणी ताराराणी असे अनेक महामानवांवर त्यांनी ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ फक्त मराठीत न लिहिता इंग्लिशमध्ये सुद्धा त्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन झालं, कन्नडामध्ये झालं, 14 भाषेमध्ये त्या ठिकाणी झालं. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राचा इतिहास, या महामानवांचा इतिहास हा फक्त आपल्या मराठी माणसांपुरता न राहता अख्ख्या देशामध्ये आणि विविध राज्यांमध्ये आणि इतरही देशांमध्ये जावा असा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, पद्मा तिवले, निरंजन कदम, फिरोज सरगर, रामराजे बदाले, गणेश जाधव, सादिक अत्तार, शशिकांत कदम, सुभाष कदम, सुरेश कुरणे, पद्मा तिवले, अरुण पाटील, छाया नलवडे, पल्लवी भोसले आदी उपस्थित होते.